Hello, everybody. Welcome to my show, Conversation with Dr. Rajesh Namdevrao Ahir. मित्रांनो, वाढदिवस किंवा अॅनिव्हर्सरी आपण कशी साजरी करतो? म्हणजे आजकाल तर वाढदिवस सगळेजण साजरे करतात. कोई केक लाता है, कोई शॅम्पेन पीता है, जितना जे पैसा खर्चा. नाही, पैसे नसले तरी आपण पाववडे पावभाजी खाऊन पार्टी करतोच ना. मगर वी हॅव सच पर्सन्स इन नाशिक ना, त्यांनी आपल्या इन्स्टिट्यूटचा आपल्या क्लबचा बर्थडे सेलिब्रेशन अॅन्युअल सेलिब्रेशन एका फ्लावर शो मध्ये केलं. नाशिकमध्ये खूप फ्लावर शो होतात, झालेत, पण ते इंडिव्हिज्युअल पर्सनने कधीच केलं नाही. कधी कॉर्पोरेशनने, कधी नर्सरीजने केले. बट नाशिक क्लब इज सेलिब्रेटिंग इट्स 25th century with thousands and thousands of flowers, 60 and more of varieties, 10 to 20,000 pots. 10-15,000 कुंड्यांमध्ये फ्लावर्स आहेत. आणि हा फ्लावर शो 3, 4, 5 फेब्रुवारीला इट विल बी ओपन फॉर ऑल द नाशिकाइट्स. फक्त नाशिक मधून नाही, इंटरनॅशनल पूर्ण भारतातनं परदेशातनं सुद्धा लोक येणार आहेत. तर हे फ्लावर शो ची आयडिया ज्यांची आहे त्यांचं नाव आहे रामभाऊ सारडा, रामेश्वरजी सारडा. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर 25th anniversary. आणि थँक्यू नाशिकला इतका सुंदर फ्लावर शो देत आहेत त्याच्यामध्ये. पण भाऊ मला खरंच सांगा, खर्च प्रचंड आहे, उत्पन्न काहीच नाही, हे स्पष्ट आहे. पण एवढी आवड आणि फक्त हे समाजासाठी, आणि फ्लावर्स पाहताना मी तुमचं चेहऱ्यावरचं समाधान बघतोय. ही आयडिया कशी? नाशिकला म्हणजे मुळात आपण बघतो की ग्रीनरी, की तुमची फ्लावर्सची झाडांची आवड इतकी, पण इतकी प्रचंड प्रमाणात ती वाढली कशी? अॅनिव्हर्सरी करता काहीतरी वेगळं करावं. 2008 मध्ये कॉर्पोरेशनचा जो एक चांगला फ्लॉवर शो होता नाशिकचा, तो बंद झाला. 2010 मध्ये PWD जो एक शो घ्यायची चांगल्यापैकी, तोही बंद झाला. आणि या 8 वर्षात या क्षेत्राला धरून अशी एकही ऍक्टिव्हिटी राहिली नाही. नाशिक स्वच्छ बनवायचं, सुंदर करायचं असं आपण सगळे बोलतो, पण ती सुंदरता आणणार कुठून? तर त्याचं काही माध्यम पाहिजे, आणि ते लोकांसमोर उभं राहावं. त्यांनी सगळीकडे झाडं लावावी त्यांच्या घरात, तर त्यातनंच सगळं नाशिक सुंदर बनेल. ही एक कल्पना मूळ या मागची. आणि त्याचबरोबर क्लबचं 25th anniversary अजून वेळ आहे, पण त्याची पूर्व तयारी आहे 2 वर्ष. तर म्हणजे हा तुम्ही कंटिन्यू करणार आहे, दरवर्षी ठेवणार? होय होय. म्हणजे पहिल्या वर्षीच एवढा दणकेबाज झाला, तर पुढच्या वर्षी काय आणखीन चांगलं द्यायचा प्रयत्न करतो. बरं, मला तुम्ही सांगितलं याच्यात तुम्ही एक लोकांचं पार्टिसिपेशन साठी सुद्धा काहीतरी अनाउन्समेंट करणार आहात? हा, पार्टिसिपेशन म्हणजे त्यांनी जर चांगली झाडं जोपासली घरी, तर त्याच्याकरता आपण एक कॉम्पिटिशन ठेवली आहे. ते इथे तो डिस्प्ले करू शकता, लोक पाहू शकतात, त्याचा आनंद घेऊ शकतात, त्याची माहिती त्यांच्याकडून ते घेऊ शकतात. आणि अशा सगळ्यांनीच जर भाग घेतला तर भरपूर झाडं, भरपूर शो अख्ख्या गावात उभे राहावे. क्या बात आहे. बरं, हे फुलं जमाजमी तुम्ही बिया आणली का रोपं आणले? काही बिया आणल्या, काही रोपं आणली, काही बल्ब आणले. प्रत्येक फुलांची व्हरायटी वेगळी असते. आणि पूर्ण देशात जमवलं? हा, पूर्ण देशात. साधारण किती कुंड्या आहेत? साधारण 15,000 ते 20,000च्या आसपास झाडं आहेत. कुंड्या कदाचित थोड्या कमी असतील, पण 20,000 झाडं निश्चित लागलेली आहेत. आणि काही आपण टॉवर्स बनवली, त्याच्यात जास्त झाडं जातात. अच्छा. आणि तुमची टीम मध्ये कोण कोण आहे? आमच्या टीम मध्ये सारंग म्हणून एक इज लुकिंग आफ्टर द होल इव्हेंट, इज इव्हेंट कोऑर्डिनेटर फॉर नाशिक क्लब. आणि माझे जे सगळे माळी आहेत, एक मदर म्हणून आमचे माळी आहेत, आबा आहे, एक ज्ञानेश्वर आहे, असे सगळे माळी काम करतायत. 8-10 लोकांचं काम गेले 6 महिने ते. टेल मी, हा प्लॅन तुमचा मागच्या वर्षी 1-2 वर्षापासूनचा डोक्यात, बऱ्यापूर्वी, आणि आज ही फुलं बघताना कसं वाटतं?
फारच चांगलं. हा आनंद तर लोक 1-2 दिवसाकरता घेणार आहे. मी गेले वर्षभर घेतलाय 365 दिवस. रोज झाड किती मोठं झालं हे पाहण्याचा आनंद एक वेगळा असतो. संगीत आणि एक फ्लावर्स. मूल सांभाळतो आपण तर तो मूल किती वाढतंय त्याचं आपण रोज कौतुक करतो. इथे 20,000 मुलं आहेत. 20,000 मुलं आहेत. आता फक्त तुम्ही हे फ्लावरिंग साठी किंवा कुंड्यांमध्ये म्हणजे सुरुवातीसाठी आणि मग फ्लावर शो कुठे खाली लॉन मध्ये करणार का? मध्ये करतो. आणि हा ओपन फॉर एव्हरीबडी. एव्हरीबडी ओपन 3, 4 आणि 5 फेब्रुवारी. 9:30 ते 6. थँक्यू अँड कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. मी सारंगशी बोलतो. होय, बाकी. होय. हॅलो सतीश. हॅलो सर. कॉंग्रॅच्युलेशन. खूप सुंदर शो सुरू थँक्यू केला. सर. बरं, मला ही कल्पना खूप आवडली की 25 अॅनिव्हर्सरी आहे तुमची, 25th अॅनिव्हर्सरी म्हणून तुम्ही काही पार्टी वार्टी करण्याच्या ऐवजी फ्लावर शो केला. बरोबर. ही आयडिया डोक्यात नेमकी कशी आली? नाशिक क्लबला पुढच्या वर्षी 25 वर्ष पूर्ण होते. त्या निमित्ताने जे नेहमीचे जे इव्हेंट्स जे असतात तिथे आपण पार्टीज म्हणा, गेट टुगेदर म्हणा, हे नेहमी करतच असतो. पण आमच्या मनात अशी कल्पना होती की नाशिक क्लब बरोबर नाशिकचंही प्रमोशन त्या दृष्टीने झालं पाहिजे. आणि मग त्यातून ही कल्पना आली की वाईन सिटी म्हणून नाव होतंय आणि पूर्वी नाशिक ओळखलं जायचं फुलांच्या नावाने. नाशिकचं फुलीचं नाव गुलशनाबाद. गुलशनाबाद होतं. गुलशन मतलब फ्लावर. फूल खिले गुलशन गुलशन. वो फूल गायब हो गए थे, वो आप लोगों ने वापस लाया. परत आणण्यासाठी म्हणून मग हा इव्हेंट केला आणि या निमित्ताने नाशिक क्लब बरोबरच नाशिकचंही प्रमोशन होणार आहे. डेफिनेटली. नाशिक क्लब हा जो क्लब आहे तो त्याच्या ग्रीनरीसाठी ओळखला जातो. बरोबर. आणि आता त्याच्यात रंगीबेरंगी फुलांचा झालर पण आली. बरोबर. सारंग, मला सांग, किती फुलं आहेत, किती प्रकारचे फुलं आहेत, किती कुंड्या आहेत? मला तर कुंड्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. इथे जर आज विचार जर केला तर आपल्याकडे 60 पेक्षा जास्ती व्हरायटीज आहेत. 60 प्रकारचे फ्लावर्स आहेत. सीझनल फ्लावर्स. अच्छा. आणि जे अॅन्युअल फ्लावर्स जे हा. असतात, जे कायमस्वरूपी आपल्या इथे हिरवळीमध्ये असतात आणि आपल्या इथे क्लबची ओळख आहे, अशी जवळजवळ 40 पेक्षा जास्ती म्हणजे एकंदर 100 पेक्षा जास्ती प्रकारची फुलं या ठिकाणी या शोच्या निमित्ताने एकत्र राहणार आहेत. 100 प्रकारची फुलं. आणि हे सगळे फुलं तुम्ही जमवले. बरं, मला पहिले सांगा, ते जमवतं तर खूप पुढचा प्रश्न आहे. याची सुरुवात म्हणजे याची स्टडी, कुठून फुलं आणायची, काय आणायची, तुम्हाला शून्यापासून सुरुवात करावी लागली असेल. कारण नाशिकमध्ये अशा प्रकारचा फ्लॉवर शो झालेला नाही. जनरली फ्लॉवर शो पहिले कॉर्पोरेशन अरेंज करायची, नाहीतर काही नर्सरी मिळून अरेंज करायच्या. हा इंडिव्हिज्युअल एका माणसाने बरोबर ऑर्गनाईज केलेला आहे. तर तुम्हाला अतिशय शून्यापासून सुरुवात करावी लागली असेल ना, की फुलं कुठे मिळतात, कोणत्या प्रकारची फुलांची नावं काय असतात. बरोबर. तसं पाहायला गेलं तर आमच्यापैकी बऱ्याच जणांना एवढ्या फुलांचा अनुभव, एवढ्या प्रकारची शेकडो प्रकारची फुलं एवढी आम्हाला माहिती नव्हती. पण ज्यावेळी आम्ही विचार केला की हा शो आपल्याला नाशिक क्लबमध्ये अरेंज करायचे, तर त्यावेळी सगळ्यात पहिला आम्ही केलं की 1 वर्ष आधी आम्ही त्याचा स्टडी केला. तर तो कोणत्या माध्यमाने, तर जिथे जिथे म्हणून फ्लावर शो होईल तर त्या फ्लावर शोला आम्ही, आमची गार्डनिंग टीम आणि आमचे जे मार्गदर्शक आहेत, आम्ही एकत्र त्या फ्लावर शो मध्ये फिरलो. प्रत्येक ठिकाणी फिरल्यानंतर एक लक्षात आलं की प्रत्येक शहराचं त्या फुलांबरोबर एक वैशिष्ट्य असतं त्या फुलांना. मग त्या तिथे जाणं, आता बँगलोर सारख्या ठिकाणी लालबाग मध्ये फार मोठा भारतातला 1 नंबरचा फ्लावर शो होतो, त्याला आम्ही व्हिजिट केली. तिथून बराच अनुभव मिळाला. मला एक सांग सारंग, तुम्ही निरनिराळ्या स्टेट्स मध्ये गेले, फक्त गावात महाराष्ट्रातच नाही, दुसऱ्या स्टेट्स मध्ये पण गेले. प्रत्येक स्टेटचं क्लायमेट आणि नाशिकचं क्लायमेट मुळात
आपल्याकडे तुम्ही सीझनल फ्लॉवर्स खूप लावली. हो तर सीझनल फ्लॉवरला पर्टिक्युलर एक टेम्परेचर लागतं. बरोबर बरोबर. मग तुम्ही असं म्हणजे ट्रायल आणि एरर केलं का की आपण चला बा हे फुलं चांगले दिसतात हे आपण नाशिकमध्ये लावून बघू, लागले ठीक आहे, नाही लागले. तुम्हाला सांगायला एक मला आनंद होतो नाशिकच्या वैशिष्ट्यावर की भारतामध्ये आम्ही जिथे जिथे फिरलो आहे तर तिथली सगळी फुलं आम्ही इथे आणली आणि नाशिकचं जे वातावरण आहे ते सर्व फुलांसाठी अनुकूल आहे. फक्त प्रत्येकाची थोडीशी निगा ठेवण्याची पद्धत वेगळी आहे. पण नाशिकमध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्ही फुल लावलं तर त्याचं वातावरण जे फुलांना आवश्यक आहे ते नाशिकमध्ये निश्चितपणाने आहे. म्हणजे मुळात थंड वातावरण आहे आणि पाण्याची मुबलकता हे देखील त्यातलं एक फार महत्वाचा विषय आहे. आणि नशिबाने यावेळेस पाऊस चांगला झाला. खूप चांगला झालेला आहे. पाऊस चांगला आहे यावर्षी. थंडी पण खूप आहे. तर हे जे फ्लावर्स आहेत 7 प्रकारचे ते फक्त आपले भारतातले का भारताबाहेरचे पण? आता तसं काही नर्सरी किंवा एक गार्डनिंग क्षेत्रामध्ये भारतातलं किंवा भारताबाहेरचं असं काही झालेलं नाही. आज कृषी क्षेत्र म्हणा किंवा हॉर्टिकल्चर जे विभाग आहे त्यांनी एवढी प्रगती केलेली आहे की ह्या वातावरणामध्ये भारताच्या अनुकूल येणारी परदेशातून अनेक फुलझाडे या ठिकाणी आली आणि त्याचे ब्रीड्स खूप सुंदर इथे केलेले की ते प्रत्येक तापमानाला ते मॅच होऊन जातील आणि त्या वातावरणामध्ये ते चांगल्या पद्धतीने ब्लूम होतील. अशा पद्धतीचं एक खूप मोठी क्रांती झालेली आहे भारतामध्ये. ओके. आता इन शॉर्ट नाशिकमध्ये फक्त गुलाबाची फुलं एक्सपोर्ट व्हायचे. बरोबर. किंवा जसं तुमचं हे पांढरी येलो कलरची हे काय शेवंती आहे हो इथून नाशिक मधनं बाहेर बरोबर. जाते. आता होऊ शकतं की ह्याच्यामुळे एक सीझनल फ्लॉवरचं डिमांड वाढेल आणि नाशिक हब होऊ शकेल. तुम्हाला सांगावं असं वाटेल की जरबेरा आणि कार्नेशन याची फुलं देखील आज नाशिक मधून फार मोठ्या प्रमाणावर परदेशात जातात आणि नाशिकच्या फुलांना तेवढी मागणी आहे. पुणे, औरंगाबाद वगैरे या ठिकाणाहून जेवढी आहे तेवढीच नाशिकमध्ये आहे. अच्छा. परंतु त्याचा अजून शेतकऱ्यांनी हवा तेवढासा अभ्यास केलेला नाहीये. त्याचं वातावरण आपल्या नाशिकमध्ये खूप चांगलं आहे. त्याचा अनुभव आम्ही आमच्या इथे देखील कुंड्यांमध्ये लावून आणि कोणत्याही प्रकारचे शेडनेट न करता आम्ही ओपन वातावरणात जर ती वाढवू शकतो तर त्याच्यात अजून थोडीफार प्रगती करून शेतकरी देखील ते वाढवू शकतात. म्हणजे शेडनेटने तर अजून प्रमाण चांगलं होऊ शकतं. खूप चांगले होऊ शकतात. खूप चांगले होऊ शकतात. बरं आपल्याकडे फक्त सीझनल फ्लॉवर आहे का बारमाही सुद्धा आहेत? आपल्याकडे बारमाही देखील आहे. कारण नाशिक क्लबमध्ये पूर्वीपासून हिरवळ आहेत आणि पूर्वी जी कायम झाडांवर जी फुलं राहतात ती आम्ही लावलेलीच होती या ठिकाणी. पण शोच्या दृष्टीने व्हरायटी ज्या आहेत त्या सीझनल मध्ये खूप असतात. काही नावं सांगा. जसं तुम्हाला तुमच्या 7 पैकी 7 लक्षात झालं असतं आहेत की नाही माहिती नाही. जितक्या लक्षात आहेत तितक्या. आता आम्ही कॅलिम्पॉंग वरून अझेलिया आणलाय. अझेलिया हा थंड हवेच्या ठिकाणी येणारा फुल आहे. पण ते आपल्या इथे खूप चांगल्या पद्धतीने ब्लूम झालेलं आहे. एक काम करा, इथून बघण्यापेक्षा तुम्ही आपण मला सगळे फ्लावर्स कोणते आहेत आणि काय आहेत दाखवा. वाव, क्या बात आहे. ही कोणची आहे? हा जो फ्लॉवर बेड तुम्ही बघताय हा. ह्याला ऍसिलम म्हणतात. ऍसिलम. ऍसिलम आणि जनरली गार्डन मध्ये बॉर्डर साठी हा खूप वापरला जातो. अच्छा. त्याच्यामध्ये याची ग्रोथ किती होती, उंची वगैरे? ह्याची ग्रोथ एवढीच असते कारण हा फ्लॉवर बेड साठी वैशिष्ट्यपूर्ण वापरला जातो. Okay. आणि याच्यात अनेक कलर असतात पण सफेद ची फ्लॉवर बेड फार कमी उपलब्ध असते. आपल्याकडे पण आपल्या इथे जवळजवळ या 500 कुंड्या आहेत. आणि कलर्स 12 कलर्स आहेत त्याच्यात. साधारण ह्या 500 म्हणजे टोटल कुंड्या किती आहेत मित्रा? आपल्याकडे जवळजवळ 12,000 कुंड्यांची व्यवस्था आपण केली. वा.
तर आता याच्याबद्दल तर मी 100% सांगू शकतो की हे आमचे झेंडू आहे. म्हणजे बरोबर असं आहे. वाटलंय दसरा आलोय, आपण कालिकेच्या याला जातोय. आणि त्याच्यापेक्षा सारं ते सिलसिलातलं कोणचं गाणं रे, ते त्यांनी देखा एक- स्वित्झर्लंड मध्ये शूट केलं होतं. बरोबर आहे. आता यश चोपडा असेल तर नाशिक मध्ये केलं असतं. तर मला सांग, हे झेंडू बरोबर हो, किती प्रकारचे झेंडू आणलेत आपण? झेंडू आपण तुम्ही इथे बघाल तर तुम्ही बरोबर ओळखले की 4 प्रकारचे आहेत. ओके. पण यातही एक वैशिष्ट्य आहे ते तुमच्या नजरेत आलेलं नाही. हा तो म्हणजे तिथे सफेद झेंडू दिसतोय. ओके. हा सफेद झेंडू कुठेच बघायला मिळत नाही. तोही वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि तो आपण इथे नाशिककरांसाठी उपलब्ध केलाय या शोच्या निमित्ताने. ओके. आणि हे कोणचे? आणि हे डेलियाज आहेत. हे जवळजवळ 11 व्हरायटीज कलर्स आहेत त्याच्यामध्ये. अच्छा. आणि हे जायंट डेलिया आहेत, ते अजून ब्लूमिंग वर आहेत, त्याला बर्ड्स आलेले आहेत. हा बस आलेले आहेत. त्यात जवळजवळ 10 कलर आहेत आपल्याकडे डेलिया उपलब्ध. पुढचे कुठले मग? डेलिया ही मूळची भारतातलीच म्हणजे एक वाण नाशिकमध्ये आहे. होते काय? हो, नाशिकमध्ये होते. ओके. मोस्ट कॉमन फ्लावर इन. आणि याच्यात नर्सरी. किती कलर्स असतात? याच्यामध्ये आपल्याकडे 11 आहेत, पण त्याच्यामध्ये 32 पेक्षा जास्ती कलर उपलब्ध असतात वाव. नाशिकमध्ये. वाव, सारं. अरे हे तर स्वित्झर्लंड पण नाही, हे तर स्वर्ग झालं. किती कुंड्या त्या? या 3,500 कुंड्या आहेत. 3,500. आणि फ्लावर्स कोणचे आहेत? हा पेटोनिया आहे. हा आपल्याकडे 9 कलर्स मध्ये आहे. आणि हा फ्लॉवर बेड तुम्हाला जो सिलसिला पिक्चरची आठवण करून देईल, हा, हा. हा पूर्ण सीझनल बेड आहे त्याच्या. ओके. आणि याच्यात किती कलर्स आहेत आपल्याकडे? याच्यात आपल्याकडे 8 कलर आहेत टोटल. आणि टोटल किती कलर्स अवेलेबल आहेत? ह्याच्यामध्ये शेकड्यानी कलर आहेत. ह्याच्यामध्ये एवढं संशोधन झालेलं आहे पेटोनियामध्ये. मोस्ट कॉमन आहे, पण ही व्हरायटी संपते देखील लवकर. पण खूप सुंदर फ्लॉवर्स आहे आणि इझी टू ग्रो. तुम्हाला मगाशी सांगत होता सीझनल फ्लावर्स मध्ये पण असं आहे की काही काही फक्त एकदा फ्लावर्स येऊन ते झाड संपतं, हो. त्यानंतर परत हे येत नाही. बरोबर. आणि काही काही सीझनल असे आहेत की ते पूर्ण सीझनभर फुलं येत असतात. हो, येते. हे कोणत्या प्रकारामध्ये? याच्यात हा एकच सीझन मिळतो. 3 ते 4 महिने आहे तुम्हाला हे फुल दिसतं तुमच्या कुंडीवर. हा, हा. आणि त्यानंतर पूर्ण झाड त्याचं संपून जातं, त्याचं आयुष्य संपून जातं. वाव, किती फ्लावर्स आहेत. तिथे आहे ते हिमालयन बल्ब्स आहेत जे थंड हवेच्या प्रदेशात वापरले जातात. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे नाशिकमध्ये देखील आलेले आहेत. म्हणजे आम्ही तो एक चान्स म्हणून ती ग्रो केली होती इथे. त्यातल्या 3 व्हरायटीज आपल्याला मिळाल्या आहेत. हा ॲलिसम आहे आणि ते ग्रीनरीसाठी आम्ही ती तयारी केलेली आहे की बऱ्याच ठिकाणी आपल्याला कुंड्या झाकता येतील, त्या दृष्टीने या ग्रीनरीची कॉमन आहे पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. इकडे काय? ते देखील फ्लावरिंग नाही आहे पण ऑर्नामेंटल्स आहेत. ते तुम्हाला बॉर्डरसाठी खूप कामाला येतात. म्हणजे त्याच्यावर जर तुम्ही त्याची पानं बघितली तर त्याच्यावरचा जो टेक्स्चर आहे तो खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. अच्छा. आणि ते आपण मगाशी पाहिले तेच आहेत का? ते ॲलिसम आहेत. ॲलिसम आपण मगाशी पाहिले. हो, पण त्याची व्हरायटी एकच असली तरी ती जात वेगळी आहे. थोडा फरक आहे. त्याच्यामध्ये ती फ्लॉवर बेड म्हणून वापरता येत नाही. अच्छा, ही फ्लावर बेड्स नाही, ती फ्लावर बेड. हो, याला काही दुसरं नाव पण आहे का? अशा प्रकारचे नाशिकमध्ये बरेच ठिकाणी येतात. मोठमोठे पानं हो. असतात, त्यांना वेगवेगळ्या कलरचे असतात. लाल. बरोबर आहे. ही हायपोटेसिस म्हणून आहेत हा, हा. आणि त्याच्यामध्येही अनेक कलर उपलब्ध आहेत. ओके, चलो. अच्छा, हे काय तुम्ही गेट्स बनवतायत का? असे फीचर्स आपण तयार केलेले आहेत हा, हा. आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारची फुलं लावून आपण असे टॉवर्स तयार केले आहेत की जेणेकरून पार्टिशनला काही कृत्रिम करण्यापेक्षा हा, हा. आपण हे लाईव्ह फ्लॉवर्स मध्ये करू शकतो. म्हणजे लोक जे आपल्याला गार्लँड्स वगैरे निश्चित करतात. निश्चित अच्छा, हे तुम्ही स्टील मध्येच करून घेतलेलं आहे. हो, ही शेवंतीमध्ये आहेत. हे इम्पेशन्स आहेत. मग आत काही कुंड्या ठेवल्या आहेत का त्याच्या?
त्याच्यात मॉस आहे आणि कोकोपीट. म्हणजे एवढ्या मोठ्या जेव्हा तुम्ही फीचर्स तयार करता तर त्याचं वजनावर खूप लक्ष ठेवायचं, कारण आपल्याला ते कोणत्याही क्षणी कुठे हलवायचे जर असतील तर ते सोपे जावे, त्या दृष्टीने मॉस आणि wheel वगैरे cocopeat. पण दिलेले आहेत. हो, व्हील्स वगैरे दिलेले आहेत त्याला, ती सगळी सोय केलेली आहे. हे जे तुम्ही पाहताय हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोणतं हे का? हे आपले एंट्री गेट आहेत स्वागतासाठी, ते स्वागत करण्यासाठी. म्हणजे तुम्ही एकावर एक हो, हे नंतर एकावर एक रचले जातील आणि मला वाटतं भारतातला हा पहिला प्रयत्न असेल की लाईव्ह फ्लॉवर्स मध्ये एंट्री गेट आहेत. आणि याची हाईट किती ठेवाया? ह्याची हाईट एक 7 फीट आहे, 7x4. हा बेस, आणि मग तुम्ही याच्यावर हे ठेवत जा. हो, हे नंतर हो, हे सगळे असेंबल झाल्यानंतर त्याचा एक प्रॉपर गेट तयार होईल आणि अजून त्याच्यावर ब्लूमिंग येणं बाकी आहे. तो प्रयत्न आमचा सुरू आहे इथे. फ्लॉवर शो एक्झॅक्ट 3, 4, 5 तारीख ना? 3, 4, 5 फेब्रुवारी. फेब्रुवारी. हो. गुड. अच्छा, हे तुमचं सगळं मेकिंग चालू आहे सर? हे आमचं वर्किंग एरिया आहे. आमची जी गार्डनिंग टीम आहे ती पूर्णपणे या एवढ्या एरियामध्ये, हे एवढं मोठं नंदनवन त्यांनी फुलवलंय ते या एवढ्याशा जागेमध्ये. हे कोकोपीट आणि माती हे मिक्स करून आहे. ही काही झाडं आहेत ज्यांना शेड्स आवश्यक आहे, तर त्यातली ही फार वैशिष्ट्यपूर्ण झाडं आहेत, ती आम्ही शेडमध्ये ठेवलेली आहेत. इथे तुम्ही पाहाल तर ही बॉर्डरसाठी वापरली जाणारी पानांची, वैशिष्ट्यपूर्ण पानांची झाडं आहेत. So guys, 3, 4, 5 फेब्रुवारी, नो एंट्री तिकीट्स. लाखो आणि लाखो रुपयाची फुलं, ज्या फुलांची किंमत होणार नाही. आणि जे फुलं बघायला आपल्याला कुठेतरी बेंगलोरला जावं लागेल किंवा कोणी स्वित्झर्लंडला गेलं असेल किंवा महाबळेश्वर जाऊन नसाल काय, ते तास ना, कासला जावं लागतं. ते काही करायची गरज नाही. फक्त नाशिकला पुणा रोड, नाशिकवाडी ब्रिज जवळ यायचं आणि दिवसभर जेवढे पाहिजे तेवढे फुलं पाहिजे आणि सेल्फी काढायचे तर आहेतच. आम्ही अनेक सेल्फी पॉइंट्स तयार केले. बरं सारंग, हे काय मखमल आहे रे? हे सेलोसी आहेत. हा. हे फार ऑर्नामेंटल आणि खूप सुंदर झाड आहेत. सीजनल आहे हा प्रकार आणि यात अनेक कलर उपलब्ध असतात आणि अनेक व्हरायटीज ह्याच्यामध्ये आहेत. हे बेसिकली बाहेरचं मलायन झाड आहे. अच्छा, मलेशियाचं आहे. या. आपल्याकडे याचे 2 शेड्स आहेत. आपल्याकडे 2 शेड्स आहेत ह्याच्या. ओके. ही शेवंती? ही शेवंती आहे. ओके. ही मोस्ट कॉमन व्हाईट कलर मधली शेवंती आहे. यातली सारंग, हे जे हँगिंग केलंय, हो हा, हे पण तू म्हटलं त्याप्रमाणे मॉसच आहे का? हो, मॉस आणि कोकोपीट या दोघां. म्हणजे काय? कोकोपीट म्हणजे जे तुमचं नारळाचा जो साफ केल्यानंतर जो भुसा किंवा त्याचा जो कचरा जो राहतो, हा हा. तर तो वापरला जातो. तो एकतर ती कुंडी हलकी होते आणि दुसरं म्हणजे खत म्हणून त्याचा खूप चांगला वापर होतो. वाव. मातीच्या ऐवजी ते वापरणं कधी सोयीस्कर असतं. ओके. आणि हे सगळे हँगिंग्स तुम्ही बघताय, हा हा. याची वेगवेगळ्या प्रकारची आम्ही फुलझाडं त्या हँगिंग्स मध्ये लावलेली आहेत आणि बेसिकली वेगवेगळ्या पेटोनियाज मध्ये जे मिनिएचर झाडं आहेत ती आम्ही त्याच्यात बसवली आहेत. फारच सुंदर दिसत. पोर्चुलिकाज आहेत काही. मला एक सांग, ह्या एक्झिबिशन मध्ये हो लोकांना तर फ्लॉवर्स बद्दलची माहिती मिळणार, हो ती लावायची कशी त्याची माहिती मिळणार हो. आणि त्यांना जर कोणाला कुंड्या हव्या असतील किंवा बिया वगैरे घ्यायच्या असतील तर तुम्ही देणार आहात का तुम्ही मार्गदर्शन करणार, काय करणार? सध्या तरी यातली विक्रीबाबतचा अजून निर्णय आम्ही घेतलेला नाहीये, कारण त्याच्यानंतर सीझन संपतोय सीझनल फ्लॉवरचा. हो 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 हो. त्याच्यामुळे त्याच्यावर थोडीशी बंधनं आहेत आमच्याकडे. पण बरं, हा फ्लॉवर शो तुमचा फक्त ह्या वर्षीसाठी आहे का काय प्लॅन काय? नाही, मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की 25व्या वर्षी आम्हाला हा इव्हेंट एक वेगळ्या लेवलला नेऊन ठेवायचा अच्छा, आहे, राष्ट्रीय अच्छा. लेवलला. हो,
हे एडेनियम्स आहेत. अच्छा. आपली फ्लावर शोची जी सुरुवात झाली ती आपण ह्या झाडांपासूनच केली. आपल्याकडे 140 व्हरायटीज आहेत एडेनियम्सच्या. नाही पण मला एक सांग, हो. हे जे नॅचरल आहे का ते नाही हे नॅचरल आहे. हे बोन्सायचा प्रकार नाहीये. बोन्साय नाहीये, हे बोन्साय नाहीये. नॅचरल याचे हे नैसर्गिक आहेत आणि ह्याची वाढ जवळजवळ 10 फुटापर्यंत होते. हो. आणि हे झाड जेवढं तुम्ही मोठं कराल तेवढी त्याची किंमत देखील वाढते. आणि अनेक शेप तुम्ही आता इथे बघाल तर तुम्हाला एक स्त्रीचा शेप इथे बसलेली आहे किंवा तिने काय घेतलंय अशा या वैशिष्ट्यासाठी ते वापरले जातात. आणि शेप दिलं काही नॅचरली नाही, हे नॅचरली झालेले आहेत. तुमच्या मनाची जी कल्पना आहे ती तुम्ही करू शकता. प्रत्येक झाडाच्या बाबतीत तुम्हाला दिसेल की प्रत्येकात आपल्याकडे वेगवेगळे किती आकार आहे. आपल्याकडे 140 प्रकार आहेत. वाव. हे कोणचे? हे जेरॅनियम्स आहेत. हा, हा. याच्यात आपल्याकडे 12 व्हरायटी आहेत आणि हे अॅन्युअल आहे. म्हणजे ह्याचं प्रोपोगेशन होतं. म्हणजे तुम्ही जर ह्याचे कट जर केले तर ते तुम्हाला कित्येक वर्ष तुम्ही त्याच्यापासून अनेक झाडं तयार करू अच्छा, शकता. म्हणजे याची फांदी कट करून लावू शकतो. हो, निश्चितपणे म्हणजे आणि हो, त्याचे हजारो आणि खूप सुंदर फुलं येतात याला. और ये फुलों का राजा हे गुलाब आहेत. हे जवळजवळ आपल्याकडे 170 प्रकार आहेत. आणि 70 व्हरायटी हो, फ्लावर्स. आणि ह्याचं वैशिष्ट्य हे आहे की ह्याच्यावर प्रत्येकाची नावं दिलेली आहेत अच्छा. आपण. आणि 170 नाव आहेत तुला. हो, आणि वेगवेगळ्या अनेक रंगाची तुम्ही प्रत्येक गुलाब जर बघाल तर प्रत्येकाला त्याचं एक वेगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. त्याचा कलर पहा, आकार प्रत्येकाचा वेगळा आहे. प्रत्येकाच्या शेड्स मध्ये फरक आहे. ही कॉस्मॉस व्हरायटी मोस्ट कॉमन व्हरायटी आहे. तुम्ही पावसाळ्यात जर बघितली तर बऱ्याच ठिकाणी याचे फ्लॉवर बेड्स असतात. फ्लॉक्स म्हणून आहेत. खूप व्हरायटीज आहेत. इथे जर तुम्ही पाहिलं तर यात कलर 20 पेक्षा जास्ती शेड्स आणि 20 पेक्षा जास्ती कलर्स आहेत त्याच्यामध्ये. आणि पूर्ण भरगच्च भरून अगदी त्याचा एक मोठा बेडच तयार झालेला आहे. हे ऑर्नामेंटल केल म्हणून आहे. हे फूल जरी नसलं तरी फ्लावर आणि कोबी यापासून एक ब्रीड तयार जशी होते त्या पद्धतीचं एक खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. नाशिककरांना हे पाहायला खूप आनंद येईल. यात ही व्हरायटी आहेच. ऑस्टिओफर्मम ही वेल प्रकारामध्ये आहे. तोरेनिया म्हणून ही खूप अनेक कलर मध्ये आहे आपल्याकडे उपलब्ध. इथे तुम्ही पाहाल तर 6 ते 8 रंगामध्ये शेवंती उपलब्ध आहे नाशिककरांसाठी. किंवा जे प्रेक्षक येणार आहेत बघायला त्यांना निश्चितपणे आनंद वाटेल की एवढ्या प्रकारची शेवंती एकाच जागी आहे. हे कॅलेंड्युलाज आहेत. Thank you, Sarang. Thank you, sir. So guys, flower show only for you from Nashik Club, 3rd, 4th and 5th February. Entry free. हजारो फ्लावर्स, 100हून जास्त प्रकार वेगवेगळे फक्त तुमच्यासाठी. नाशिक क्लब, नासर्डी पूल. So this is guys in conversation with Dr. राजेश नामदेवराव आहेर. असंच काहीतरी नाशिकमधलं काय काय चांगलं घडणार आहे. चांगल्या इव्हेंट, चांगली माणसं यांना आपण भेटत जाणार आहोत.
See you Saturdays and Sundays prime time. Thank you very much.